आईकडनं नागपूरला लवकर यायचं कारण म्हणजे हे की अनायराचे काही डॉक्युमेंट्स होते जे बनवायचे होते आणि त्यासाठी आम्हाला वेळ कमी होता. सो म्हणून आम्ही त्यासाठी सुद्धा आलो आणि परत अनायराचं आता सेकंड वॅक्सिनसुद्धा आलेलं होतं, त्यामुळे म्हटलं चला ते सुद्धा करून घेऊ. असं छान रेडी झालो आणि हॉस्पिटलला आलो. इकडे अनायरा गौरवच्या मांडीवर होती आणि त्याचे हेअर सगळे डोळ्यावर येत होते. तो बोलला की साईडने घर, तर तेच आमची मस्ती सुरू होती आणि अनायरा झोपलेली होती. आता आमच्या डोक्यामध्ये एक टेन्शन होतं की वॅक्सिन व्हायच्या आधी अनायरा ही उठली नाही पाहिजे झोपेतून. इकडे मस्त शांत झोपली होती, तर लगेचच एक मुलगा ओरडला आणि ती उठली. तर मग काय, अनायराची ड्युटी गौरवकडे, कारण मला असं काही हातावर घेऊन कंटिन्युअसली पकडता येत नाही, कारण माझ्या हातामध्ये खूप दुखून येतं. म्हणून अनायराला गौरवनी पकडलेलं होतं आणि आम्ही करत होतो वेट आमच्या नंबरचा. त्या दिवशी गर्दीसुद्धा भरपूर होती हॉस्पिटलला. आम्ही सायंकाळच्या वेळेतच गेलो होतो वॅक्सिन द्यायला. म्हटलं चला सायंकाळीच जाऊ, म्हणजे जेणेकरून अनायराला थोडं त्रास कमी होईल आणि संध्याकाळची वेळ असल्यामुळे ती घरी गेल्याबरोबर लगेच झोपेल. तर इकडे गौरव अनायराशी खेळतोय, कारण ती झोपेतून उठलेली होती. ठरवल्याप्रमाणे झालं तसंच. अनायरा झोपेतून उठली आणि लगेच आमचा नंबरसुद्धा. छोट्या मुलांच्या हॉस्पिटलमधली सगळ्यात मेन गोष्ट अशी आवडते की तिथे कलरफुल गोष्टी खूप साऱ्या ठेवलेल्या असतात. मुलांसाठी खरंच खूप छान असतं. त्यानंतर आम्ही आलो कॅबिनमध्ये आणि डॉक्टरशी डिस्कस केलं. तर डॉक्टरनी सांगितलं सगळ्या गोष्टी, आम्हाला काही प्रश्न होते जे विचारायचे होते अनायराबद्दल, सो ते सगळे विचारले आणि त्यांनी खरंच इतके छान पद्धतीने समजून सांगितलं ना की खरंच. त्यानंतर आम्हाला फर्स्ट वॅक्सिन कुठे दिली, काय दिली, या सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या आणि त्यानंतर आणीला आम्ही वॅक्सिन द्यायला सुरुवात केली. जसं फर्स्ट वॅक्सिन देताना डोक्यामध्ये होतं की अन्नी रडेल, तसंच आता या वॅक्सिनमध्ये पण मला टेन्शन होतं की ती रडेल तर कसं सांभाळणार, कारण आता आम्ही इकडे दोघंच होतो आणि तिकडे आई वगैरे होती, त्यामुळे टेन्शन नव्हतं. आणि ज्या गोष्टीची भीती होती तेच झालं, ती रडायला लागली. वॅक्सिन देऊन झाल्या मेडिकलमधनं थोडं काही मेडिसिन्स वगैरे घ्यायच्या होत्या, त्या सगळ्या घेतल्या आणि लगेचच आम्ही जायसाठी कॅब बोलवली. आम्ही कॅबनीच आलेलो होतो, कारण आता थंडी खूप जास्त आहे, सो म्हणून, आणि संध्याकाळची वेळसुद्धा होती. तर इकडे कॅब येऊन तयार होती. लगेच थोड्या वेळात फीड केल्यानंतर आणि शांत राहिली आणि आम्ही कॅबमध्ये बसून घरी निघालो. सो थंडी वाढत चालली असल्यामुळे बाहेर खूप थंडी होती, त्यामुळे आम्ही मग अनायराला घरी नेल्या थोडं हीटरमध्ये ठेवलं आणि त्यानंतर ती छान मस्त थोडा वेळ खेळली. तर असा होता आजचा दिवस. चला भेटूया येणाऱ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. बाय.